समाचार अब तक, सत्य का साहस। 4 दिवसापूर्वी अमित शहांचा नागपूर दौरा होऊन गेला। यामध्ये महायुतीच्या घटक पक्षासोबत वाटाघाटीची चर्चा झाली अशी चर्चा आहे। त्या चर्चेवर उत्तर देताना वडेट्टीवारांनी म्हटलं की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकही सीट भाजप जिंकणार नाही, त्यांना मतांची कळकी पडेल। काय म्हणणार? श्री विजय वडेट्टीवार यांचं जे बोलणं आहे, पहा, भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने जनतेचे काम करत आहे, आज पहा, वयश्री योजना, लाडली बहीण योजना, तीर्थक्षेत्र योजना, शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट अनुदान, संजय गांधी निराधाराचं अनुदान, अनेक योजना या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी युती सरकार आहे त्यांनी पूर्णपणे केला आहे, जनतेच्या मनात पूर्ण घुसलेला आहे। या चंद्रपूर जिल्ह्यातल्या 6च्या 6 विधानसभा भाजप लढणार आणि भाजपच विजय होणार, कारण जनतेने आपला कोल ठरवला आहे। आणि हे पण येणाऱ्या ज्या आता 2 महिन्यानं आपली विधानसभा होणार आहे, हे जनते दाखवून देणार आहे विजयभाऊ वडेट्टीवार जिल्हा का आमची विधानसभा चंद्रपूर जिल्ह्यातल्या सगळ्या सीटा आम्हीच लढणार, आम्हीच जिंकणार। 2 ऑक्टोबरला काँग्रेस प्रणित ओबीसींचा मेळावा चंद्रपूरमध्ये आयोजित केला गेला आहे। ह्या मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन करून काँग्रेसची लहर बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे करण्यात येणार आहे। यावर काय म्हणणं? काँग्रेस आता अनेक कार्यक्रम करतात, 5 वर्ष पूर्ण गायब असतात आणि 5 वर्ष आम्हाला सेवा करावी लागते भाजपच्या कार्यकर्त्याला। 5 वर्ष कधी कुठल्या दवाखान्यात जाऊन पाहत नाही, 5 वर्ष कुठल्या रस्त्यावर दिसत नाही, 5 वर्ष कुठंच दिसत नाही। मला कधी कधी वाटते यांच्याकडे मिस्टर इंडियाची घडी आली का काय का, फक्त ते घडी जे फक्त निवडणूक पण दिसते, त्यानंतर ते पूर्ण गायब होतात आणि गायब होऊन काम करतात। आता पहा, निवडणूक आली तर महासंमेलन घेतात, निवडणूक आली तर कार्यकर्ते मेळावा घेतात, पण 5 वर्ष जनता परेशानीत आहे। जनतेचं मान्य काय आहे? आमची लाडली बहिणा परेशान आहे, आमचा वयोश्रीचा, आमचा उद्धव काका जे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत ते परेशान आहे। त्या परेशानी येणं पाहिजे नाही, संजय गांधीची परेशानी पाहिजे नाही, फक्त एवढं आहे आपला मेळावा घेणे आणि लोकांना सांगणे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। आता लोकांना कळलं का आता त्यांच्या पाठीशी जनता नाही, म्हणून त्यांच्या खालून रेती सरकली आहे। आता त्यांना माहित आहे त्यांचं सरकार येणार नाही, म्हणून या पद्धतीने कार्य करतात। मराठा आरक्षणाची वारंवार माग करण्याकरता मनोज जरांगे पाटील हे पाऊल उचलत आहेत। त्यांनी आता पाळापाळीचं राजकारण आम्हाला करायचं नाही, फडणवीसांनी आम्हाला आरक्षण द्यावं, नाही तर लोकसभेमध्ये जे घडलं तेच विधानसभेला घडेल असं वक्तव्य केलेलं आहे। मराठा वर्सेस ओबीसी आरक्षणाचे तेर आहे हाके हे काँग्रेसच्या मंचावर येत आहे। काय म्हणणं तुमचं? आता पहा, त्यांना जरांगे पाटलांना एकच मार्ग आहे, ते आहे श्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्याकडे जावं, त्यांना सांगावं आमची काही चुका झाल्या, माफ करा, 100% त्यांना मान देईल। पण जरांगे पाटलांनी विचार करावा का देशाचे जे आपले आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, त्यांना पत्र द्यावं, आमच्यावर असं पद्धती करावं, 100% त्यांना न्याय मिळेल। उपमुख्यमंत्री आहे फडणवीस साहेब, त्यांना भेटावं। हे त्यांना न भेटता भलतेचकडे जातात, प्लॅनिंग करतात, मग 2 दिवस तिकडे राहतात, 2 दिवस तिकडे राहतात। 2 नावावर पाय ठेवणारा माणूस खाली डुबतो। कोणत्या एकाच नावात राहा ना तुम्ही, इकडे राहतो म्हणतो तिकडे राहतो म्हणतो, जमणार थोडी आहे। एकाच ठिकाणी राहिलं पाहिजे, एकाच ठिकाणी 100% सांगतो त्यांना न्याय भेटते, पण त्याने एकच पक्ष पकडावा किंवा एकच संघटना पकडावी, 2 संघटना पकडून काम होत नाही। राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती असे 2 गठबंधन असल्यानंतर आता 3रं गठबंधन महाशक्ती नावाचं स्थापित झालेलं आहे। त्यामध्ये बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात जे महाशक्ती नावाचं गठबंधन तयार झालेलं आहे, त्या गठबंधनाचा कुठे काही तोटा महायुतीला होईल का? मला असं वाटत नाही का 3री शक्ती तयार होईल, कारण 2 शक्ती इकडे आहे, एकीकडे बीजेपी, एकीकडे काँग्रेस आहे। बच्चू कडू साहेबांना समजलं आहे का काय होते काय नाही, त्यांना माहित आहे, म्हणून त्यांनी या सपोर्टला एका ठिकाणी शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आले। 100% 3रा आघाडी तयार होणार नाही, 2च आघाडी या निवडणुकीत जाईल। तुमच्या क्षेत्रामध्ये मागे राज ठाकरे मनसेचे सुप्रीमो जे आहे राज ठाकरे, ते येऊन गेले तुमच्या क्षेत्रामध्ये। तुमच्या क्षेत्रात त्यांनी मनसेची उमेदवारीही जाहीर केलेली आहे। मनसेचा किती फटका भाजपच्या महायुतीला पडेल असं तुम्हाला वाटतं? राजसाहेब ठाकरे हे माझे आदरणीय आहे, मी राजसाहेब ठाकरेला मानतो। राजसाहेब ठाकरे ज्या पद्धतीने काम करते, खरं चांगलं काम करतात, त्याच्यामध्ये दोमत नाही। पण एक विषय असा आहे का कार्यकर्ता पदाधिकारी हा 5 वर्ष नाही निरंतर काम करतो, निवडणूक आली का कामाला लागलं होत नाही। त्यांनी उमेदवारी डिक्लेअर केली, मानतो त्याला केली, पण त्यांचं जनतेशी नाळ जुळलं पाहिजे ना, जनताच सोबत नाही। आणि मी उमेदवारी घेतली, जमणार आहे का? माझ्यासोबत जनता पाहिजे। आणि यावेळेस सांगतो जनतेसेवा मोठा पुण्य, म्हणून जनता जनार्दन बनलेला आहे, कारण जनार्दन हा सगळ्यात मोठा आहे, जनतेच्या मनात देव असतो, म्हणून जनता ज्याच्या सोबत आहे सरकार असणार आहे, समजून जा।
महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या खात्यामध्ये जर सीट मला मिळाली नाही तर मी महाशक्तीकडून निवडणूक लढेल असे वर्तमान विधायक जोरगेवार यांनी म्हटलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला, जोरगेवारांनी महाशक्तीत गेले तर महायुतीला काही नुकसान होईल का? आता पहा, किशोरजी जोरगेवार चंद्रपूरचे अपक्ष आमदार, तुम्ही त्यांचा बॅकग्राऊंड पहा. मागच्या वेळेस त्यांनी कोणतं नाटक केलं, 200 युनिट देतो म्हणतो, सामान्य जनतेला 200 युनिट दोन युनिट दिले नाही, धोका दिला. पहा, जनतेसोबत धोका देईल ना त्याला जनता दाखवून देणार असतात. आज किशोरजी जोरगेवारची हालत अशी झाली आहे का मी इकडे जाऊ का तिकडे जाऊ का तिकडे जाऊ. आता सांगतो त्यांना, इकडं तिकडं काहीच नाही. त्यांच्यापाशी यंग चांदा ब्रिगेड आहे. कशाला बनवली यंग ब्रिगेड? बनवली ना त्या यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना धोका दिलाय मी. त्यांनी त्यांच्यापाशी पक्ष आहे, त्यांनी लढावं ना. आमच्या पक्षात त्यांचं कोणतं काम आहे? भाजप हा पक्ष निष्ठावंत आहे, निष्ठावंत कार्यकर्त्याचा आहे. जर ते या ठिकाणी मी इकडे येतो तिकडे येतो म्हणतो, अरे त्यांच्याकडे त्यांनी पक्ष तयार केला, त्या पक्षात त्यांनी लढावं. आणि हे सांगतो, जेव्हा पाहिलं त्यांचे काही व्हिडिओज आहे माझ्याकडे, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला काही बोलतो, ते व्हिडिओ आहे माझ्याकडे, मी दाखवील. काय काय नाही बोलले ते आम्हाला. आता आमच्या पक्षात येतो म्हणतो का? आमच्या पक्षातला कार्यकर्ता का, मतदार का, चंद्रपूरचा मतदार पूर्ण नाराज झालेला आहे, तो परेशान आहे. आणि आता यावेळेस किशोर जोरगेवारला जे वोटिंग नाही त्याची डिपॉझिट जप्त होणार आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, हंसराज भैया अय्यरजी, ही सगळी वाटाघाटा करणार आहे. आणि यावेळेस मला विश्वास आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि मी कार्यकर्ता म्हणून 100% कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही. कारण भाजप आता अन्याय सहन करणार नाही, कार्यकर्ते अन्याय सहन करणार नाही. आणि यावेळेस भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता मैदानात येणार आहे. म्हणून किशोर जोरगेवार परेशान आहे. भारतीय जनता पक्षाची जी रणनीती विधानसभेला घेऊन आहे त्यामध्ये लवकरच आता तुमची धुमधडाका लागणार आहे प्रचाराचा. तुमची रणनीती, तुम्हाला जर तिकीट भाजपतर्फे मिळालं तर तुमची रणनीती प्रत्यक्ष काय राहील? पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा जो जमिनीपासून जुळलेला कार्यकर्ता, बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आज विधानसभेची तिकीट जर मिळाली तर 100% सांगतो हर बूथवर आम्ही विजयी. प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी पाहत आहे का यावेळेस तिकीटचं काय होते. कालच बावनकुळे साहेब आले होते. बावनकुळे साहेबांचा काल तर काय मी कार्यक्रमात होतो, पाहिलं अनेक जनता बावनकुळे साहेबांना माझ्याबद्दल आपुलकीनं तिकीट मागण्यासाठी गेली. बावनकुळे साहेबांना पाहिलं का नाही तुझा विचार सुरू आहे. आज सांगा, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांचे कामं करतो. संजय गांधी निनादापासून तर लाडली बहिणापासून शेतकऱ्यांचे कामं करतो, गावात जातो, भेटतो, प्रत्येकाला भेटतो, प्रत्येकाच्या सोबत मी जुळून आहोत. पण एक सांगा, एक आज माझा अधिकार आहे, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याचा, कार्यकर्त्याचा अधिकार आहे. मी त्या सीटसाठी काम करण्यात योग्य झालेलो आहोत, पण 2-4 वेळा निवडून आलेलो आहोत. आज सांगा, माझी तिकीट भारतीय जनता पार्टी जर देत असेल तर 100% सांगतो जोरगेवार तो ते डिपॉझिट जप्त केल्याशिवाय भाजपचा कार्यकर्ता, भाजपचा पदाधिकारी राहणार. त्यानं ठरवलंय कार्यकर्त्यांनी का ज्या माणसांनी भाजपला शिवा दिल्या, ज्या माणसांनी आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्याला काही 2 गोष्टी बोलले, 100% सांगतो भाजप त्याला धडा शिकवला जाणार नाही. हे सत्य.